नमस्कार, आज बनवूया कोकण स्पेशल कुळदाची पिठी भात। तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 वाटीभर कुळदाचं पीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं बॅटर तयार करायचं आहे पातळसं। आता हे बॅटर तयार आहे, बाकी पूर्वतयारी पण सगळी झालेली आहे साहित्याची। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 पळी तेल टाकायचं। तेल चांगलं तापल्यावर मोहरी जिरं टाकायचं, 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या, 7-8 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या त्या टाकून परतवायच्या। नंतर 1 मोठा कांदा बारीक कापलेला तोही टाकून परतवायचा। त्यानंतर अर्धा ते 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून ती छान परतून घ्यायची। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची, पाव चमचाभर, 1 चमचाभर लाल मिरची पावडर टाकायची आणि कुळदाचं पिठीचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते मिश्रण आपण यामध्ये टाकून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, 3-4 आमसूल टाकून घ्यायचे, असे बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे। सगळं छान मिक्स करायचं आणि मस्त असं मध्यम आचेवर हे शिजून घ्यायचं आहे पिठी, म्हणजे छान अशी दाटसर होते। भातासोबत खायला ही पिठी खूप छान लागते गरमागरम। पावसाळ्यात हिवाळ्यात कधीही करून बघा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपी बनवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।